तर मस्त अशी कुरकुरीत आपली मूग डाळीची टिक्की किंवा कटलेट्स म्हणू शकता तयार आहेत. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. मुलांच्या शाळेच्या डब्यामध्ये आज आपण 2 पदार्थ बनवलेले आहेत. साधी सोपी पद्धत आहे, झटपट होणारे आहेत आणि मुलांना पण आवडतील. तर रेसिपी पूर्ण पहा आणि आवडली तर नक्की लाईक करा. रेसिपीला सुरुवात करूया. टिफिनसाठी आपल्याला बनवायचे मूग डाळीचे कटलेट्स. टिक्की पण म्हणू शकतो. डाळ भिजत घातली होती 2 तास झालं. त्यातलं पाणी काढून घ्यायचे. तर आता आपल्याला हे मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचे. तर ही डाळ घेतलेली आता बिन पाणी घालता, बिलकुल पाणी नाही घालायचं आपल्याला. तशी टिक्की पण म्हणू शकता. हे डाळ आता बारीक झालेली. तर डाळ बारीक झाली. आता हे 1 वाटी पोहे आपल्याला धुवून घ्यायचे. तर आता हे आपण बारीक करून घेतलेली डाळ काढून घ्यायची. तर आपल्याला ह्यामध्ये हे 2 अक्रोड किसून घालायचे. मुलं असे ड्रायफ्रूट्स खात नाही त्यामध्ये. तर आता ह्यामध्ये घालायचे गाजर 1 वाटी, कांदा अर्धी वाटी, शिमला मिरची बारीक कापून घेतलेली, 3 हिरवी मिरची. याऐवजी चिली फ्लेक्स वापरले तरी चालतील. हे 1/2 चमचा जिरा अख्खं तसंच, आणि ही मिरेपूड. तीळ टाकायचे 2 चमचे, आणि ही कोथिंबीर आणि कढीपत्ता पण बारीक कापून घेतला. हे ऑर्गॅनो किंवा पिझ्झा सीझनिंग. मुलांना अशा टेस्ट खूप आवडतात. त्याला मिक्स करायचे. मुलांना पोळी भाजी आवडत नाही, म्हणून असे भाज्या वापरून वेगवेगळे पदार्थ बनवावे लागतात. खूप छान कुरकुरीत होतात मूग डाळीमुळे. तर हे आपण भिजत ठेवलेले पोहे बाइंडिंगसाठी वापरायचे आणि मस्त कुरकुरीत बनतात. बेसन वापरायचे. बेसनामुळे छान अजून चव येते. आणि हे अर्धा चमचा मीठ. बेसन पीठ लागेल अजून थोडं, अर्धी वाटी बेसन टाकायचे. व्यवस्थित झालेले. तर ह्याचे आपल्याला कटलेट्स बनवून घ्यायचे. कटलेट किंवा टिक्की म्हणू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला टिक्की बनवून घ्यायची सर्व. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व टिक्की बनवून घ्यायची. तर ही टिक्की आता बनवून झालेले आहेत. आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तर तवा तापलेला आहे. आपल्याला शेलो फ्राय करायचे. तर आता मीडियम फ्लेमवरती छान कुरकुरीत होऊ द्यायचे. तर आता पलटून घ्यायचे.
मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजू द्यायचे. फ्लेम बिलकुल वाढवायची नाही. तर आता पलटून घ्यायचे. बघू शकता मस्त कलर आलेला आहे. तर अजून आपल्याला खालच्या साईडने 5 मिनिट छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय होऊ द्यायचे. बघू शकता काय सुरेख कलर आला. असंच मिडियम फ्लेमवरती अजून 5 मिनिट राहू द्यायचे. तर आता 5 मिनिट झालेले. गॅस बंद करायचा आहे आणि 2 मिनिटासाठी ह्याला असं गरम तव्यावरती ठेवायचे, म्हणजे छान कुरकुरीत होतं. तर आता 2 मिनिट झाले. आपल्याला काढून घ्यायचे. मस्त दिसतात ना. तर असेच राहिलेले पण आपल्याला बनवून घ्यायचे. तर हे दुसरे पण तयार झालेत. आहे का नाही मुलांनाही आवडेल आणि करायला पण सोपी पद्धत. तर मस्त असे आपले हे बघू शकता मस्त असे कुरकुरीत बनलेले आहे. तर आता थंड झाली टिफिनमध्ये भरून घ्यायचे. तर आपली टिक्की तयार झालेली आहे. मुलांना आवडत असेल तर हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर तर आवडतंच मुलांना अशा वस्तू. तर मस्त असे ही टिक्की किंवा कटलेट्स म्हणू शकता. आणि हे आपल्याला जर आवडत असतील तर शेंगदाण्याचे लाडू. अशा प्रकारे हा एक टिफिनचा पदार्थ तयार झालेला आहे. अजून एक आपल्याला दुसरा पदार्थ तयार करायचा आहे. सकाळच्या गडबडीत झटपट होणारा, मुलं आवडीनं खातील, भरपूर भाज्या वापरून आणि प्रोटीन फायबरयुक्त आहे. आपला प्रयत्न काय असतो, मुलांना प्रोटीन्स मिळायला पाहिजेत, कॅल्शियम मिळायला पाहिजे. तर आणि सर्व भाज्या पण मुलांनी खायला हवेत. तर मुलं भाजी पोळी खाण्याचा कंटाळा करतात. तर हे अशा पद्धतीने जर वेगळी काही पदार्थ बनवले तर मुलं आवडीनं खातात. तर अशा पद्धतीने एकदा बनवून पहा, नक्की मुलं आवडीनं खातील. चला आता दुसरी रेसिपी बनवूया. दुसऱ्या टिफिनसाठी बनवतो आहे नाचणीचं धिरडं. तर हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे 1 कप आणि पाव कप रवा घेतला आहे. रव्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. जिरे घेतले पाऊण चमचा, लसूण, 4 हिरवी मिरची, हळद आणि मीठ. मिरची, जिरं, लसूण, मीठ, यातच घालायचं आपल्याला रवा आणि नाचणीचं पीठ. थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायचे. तर आता हे मिश्रण काढून घ्यायचे. तर ह्यामध्ये घालायची हळद आणि आपण हे भांडं धुवून पाणी घालायचे. 1 कप पाणी. खूप मस्त बनतात हे धिरडी. आणि नाचणी पचायला हलकी असते, त्यामध्ये भरपूर फायबर असतं आणि परत थंड पण असते. त्यामुळं मुलांना द्यायलाच हवी. तर असं वेगळं बनवून काहीतरी द्यायचं मुलांना. ह्यामध्ये घालायची भरपूर कोथिंबीर.
ह्याला 10 मिनिटासाठी आपण रवा घातला म्हणून भिजू द्यायचे. तर आता 10 मिनिट झालेले आहेत. आपला रवा छान भिजलेला आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे अजून, म्हणजे आपली दिरडी अशी छान पातळ आली पाहिजे. टिफिनसाठीचा रोजचा प्रश्न असतो की आज काय बनवायचं. मुलांना पोळी भाजी आवडत नाही, तरी अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची मस्त अशी. याबरोबर सॉस ठेवायची म्हणजे आपले जाळीदार बनतात. तवा ठेवला आहे तापण्यासाठी. तर तवा ठेवला आहे तापण्यासाठी. तेल घालायचे. कडकडीत गरम करायचं, एकदम कडक तापलेला पाहिजे. आणि आपल्याला दीड टाकेपर्यंत फ्लेम फुलच ठेवायची आणि अशी बारीक धार लावायची कडेने. मस्त असं जाळीदार बनतं मग फुल फ्लेम असेल तर आणि तवा तापलेला असतो. 2 मिनिट झाकण ठेवायचं. काय की वरची साईड अशी सुकल्यासारखी होती म्हणून. तर आता फ्लेम कमी केली होती, फुल करायची म्हणजे आपलं दिरडं छान कुरकुरीत बनेल. वा, काय मस्त जाळीदार झालंय ना. वा, काय मस्त असं जाळीदार बनलेलं आहे. असेच बनवून घ्यायचे. आपले हे नाचणीचे जाळीदार आहेत, एकदम पौष्टिक, पचायला हलके. तर अशा प्रकारे आपल्याला आता टिफिन भरायचे. तर ह्याबरोबर सॉस किंवा जाम दिला तरी चालेल. हे आपण गुळ आंबा दिलेला आहे, असं मुलं घरी खात नाहीत. आणि हे आपले दिरडे नाचणीचे मस्त. आणि त्याबरोबर एखादं फळ किंवा गोडाचा पदार्थ आवडत असेल तर अशा पद्धतीने हे आपल्या 2 रेसिपी तयार झालेल्या आहेत. तुम्हाला हे नाचणीची दिरडी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. दोन्ही रेसिपी कशा वाटल्या ते कमेंट करा. मुलांना नक्की आवडतील, झटपट होणाऱ्या, सकाळच्या गडबडीत आणि पौष्टिक पण. तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर थोडा जरी आवडला. अशा प्रकारे नाचणीचे दिरडे तयार झालेले आहेत. चॅनलवरती पहिल्यांदा पाहत असाल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर भेटूया असेच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवलेले आहे टिफिन शाळेच्या डब्यासाठी नाचणीचे दिरडी. असे साधे सोप्या पद्धतीने झटपट होणारे आणि चविष्ट आणि खूप पौष्टिक आहेत नाचणीचे असल्यामुळे. तर साधी सोपी रेसिपी आहे. आपण याऐवजी ज्वारीच्या पिठाची पण बनवू शकतो. तर आपला प्रयत्न काय असतो, मुलांना जास्तीत जास्त पौष्टिक मिळालं पाहिजे खाण्यासाठी आणि आवडीनं सुद्धा खाल्लं पाहिजे. पोळी भाजी म्हणलं की मुलांना खूप कंटाळा येतो. तर अशा पद्धतीने आपण जर वेगळं काहीतरी बनवलं आणि त्यामधून पोषण मिळणार असेल तर उत्तमच. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला. आपण 2 प्रकारचे टिफिन बनवलेले आहेत. एक आपण मूग डाळीची छानशी अशी कुरकुरीत टिक्की आणि हा नाचणीचा जाळीदार दिरडे बनवलेले आहेत. तर दोन्ही पण मुलांना आवडतील.
चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया.